जय शिवराय मित्रांनो राज्यात राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना विविध अभियानं राबवली जात आहेत। ज्याच्यामध्ये जिवंत सातबारा अभियान राबवण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक सातबाऱ्यावरती जिवंत खातेदाराची नोंद अर्थात वारस नोंदी लावण्यासाठी हे अभियान राबवण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। सलोका योजना राबवली जात आहे, ज्याच्यामध्ये एका शेतकऱ्याची जमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरती गेलेली असेल तर त्याची आदलाबदल फक्त 2000 रुपयाच्या खर्चामध्ये करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असणारे शेत शिवार रस्ते पानंद रस्ते हे रिकामे करून मातोश्री शेत शिवार पानंद रस्त्याच्या अंतर्गत ते शेत शिवार रस्ते बनवण्यासाठी सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे अभियान देखील राज्यामध्ये राबवायला मंजुरी दिलेली आहे। अशा प्रकारची विविध जी काही अभियानं योजना राबवल्या जात आहेत या महसूल विभागाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत। मित्रांनो, अभियानं ही योजना जाहीर केल्यानंतर हे राबवलं जात असताना प्रत्यक्ष ग्रामीण पातळीवरती प्रत्यक्ष जिथं या योजनांची अभियानाची गरज आहे तिथं मात्र याची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या होत नाही। अभियान राबवण्यासाठी मंजुरी दिली जाते पण प्रत्यक्ष लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही। अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी शासनाला प्राप्त होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं ही सर्व जी काही अभियानं या योजना ज्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत महत्वाच्या आहे त्या महसूल विभागाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत आणि ग्रामीण पातळीवरती प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणी करण्यामध्ये महत्वाचा असा रोल असतो तो म्हणजे प्रांत आणि तहसीलदार यांचा। आणि याच्यासाठी महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व तहसीलदार आणि प्रांत यांची एक महत्वाची अशी बैठक आयोजित करून त्यांना काही महत्वाचे असे आदेश देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, राज्यामध्ये शेत शिवार पानंद रस्ते योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत। याच्यासाठी विविध प्रकारचे जे काही येणाऱ्या अडचणी त्या दूर केल्या जात आहेत आणि याच्यामध्ये तहसीलदाराचा महत्वाचा असा रोल आहे तो म्हणजे शेत शिवार पानंद रस्ते रिकामे करणं, त्याच्या संदर्भातील आलेल्या तक्रारीचं निवारण करणं, सलोका योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे आलेले अर्ज त्याच्यासाठी आलेले प्रस्ताव मंजूर करणं, त्याच्यावरती विचार करणं, याचबरोबर जिवंत सातबारा अभियान राबवलं जात असताना वारस नोंदीची जी काही प्रकरणं आहेत ती समोर आणणं, त्याच्या वारस नोंदीचे कामं करणं, याच्यासाठी देखील टाइमलाईन देण्यात आलेली आहे। महाराजस्व अभियानाच्या अंतर्गत जवळजवळ 1600 शिबिरं घेण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या सर्व बाबी प्रत्येक अधिकाऱ्यांना आपापल्या स्तरावरती प्रभावीपणे राबवाव्यात। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कामामध्ये दिरंगाई करू नये। जर एखाद्या अधिकाऱ्याकडून चूक झाली तर ती माफ केली जाईल, परंतु याच्यामध्ये जर प्रत्यक्षामध्ये अधिकारी जर कामचुकारपणा करत असतील तर त्यांना या ठिकाणी कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल। अशा प्रकारचे सुद्धा या बैठकीमध्ये आदेश देण्यात आलेले आहेत। प्रत्येक अधिकाऱ्यांना इतर अधिकाऱ्याला एक आदर्श निर्माण व्हावा अशा प्रकारची कामं आपापल्या स्तरावरती करावी अशा प्रकारचे निर्देश सुद्धा या बैठकीमधून देण्यात आलेले आहेत। याचबरोबर राज्यामध्ये जवळजवळ 20 लाख घरकुलाचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे आणि या घरकुलासाठी नवीन वाळू रेती धोरणाच्या अंतर्गत 5 ब्रास पर्यंत मोफत वाळू देण्याचं उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे। तशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे प्रत्येक घरकुलाला 5 ब्रास पर्यंत मोफत वाळू मिळेल याच्याबद्दल सुद्धा कारवाई तहसील स्तरावरती करण्याचे निर्देश या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर प्रत्येक योजना अभियान येते परंतु ग्रामीण पातळीवरती या ज्या अंमलबजावणीच्या यंत्रणा आहेत यांच्या माध्यमातून कुठेतरी पाठिंबा कुठेतरी सपोर्ट न मिळाल्यामुळे या योजनांचा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळत नाही। अशा प्रकारच्या ज्या तक्रारी आहेत त्या अतिशय समर्पक आहेत, अतिशय बरोबर आहे। आता या बैठकीच्या माध्यमातून या दिलेल्या निर्देशाच्या माध्यमातून जर काही अधिकारी वर्गाची वचक बसली आणि अधिकारी वर्गाच्या माध्यमातून योग्य ते अभियान योग्य ती योजना राबवण्यासाठी जर सुरुवात केली तर प्रत्यक्षात याचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ मिळू शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। अशाच प्रकारचा पाठपुरावा मंत्री महोदयाच्या माध्यमातून वेळोवेळी जर केला तर नक्कीच ही अभियानं शेतकऱ्यांसाठी समर्पक ठरू शकतात। धन्यवाद।